मला वाटलंच नव्हतं मला ट्रॅफिकमध्ये 2 तास थांबावं लागेल. कारण की भाऊ सकाळीच गाडी चालू केली होती आणि निघालो होतो पुण्यामधून बाहेर. मध्ये आल्यास इतकं ट्रॅफिक भेटेल मला माहितलंच नव्हतं. तर तिथून आपल्याला जायचं होतं नगरला भाऊ. आणि कारण की कोणामुळे इतकं ट्रॅफिक झालं बघू शकता. जो पुढं कंटेनर चालू आहे त्याच्याचमुळे इतकी एकदम गर्दी चालू होती भाऊ. इथून मग भाऊ आपल्याला नगरमध्ये जाऊन म्हटलं मटेरियल खाली करायचं होतं. आणि नगर काय आपण पोहोचलोच नव्हतो. थोड्या वेळात मग नगर बी आलं. आणि बघू शकता नगरचा जो काही ब्रिज आहे तो आता थेट आपलं म्हणलं आपलं साईटवर जायचं आणि मटेरियल गप ठेवून द्यायचं. मग निघायचं म्हणलं पुढं. बघू शकता मटेरियल गिटेरियल भावाला बोललो चला म्हणलं मटेरियल गिटेरियल ठेवून द्यायचं. तर मटेरियल गिटेरियल आणलं भावानं वरतं कारण की 4थ्या मंजिलावरती होती. दिले मटेरियल फेकून आणि निघायचं म्हणलं आता इथून म्हणलं आपलं दुसऱ्या साईटवर जायचं होतं. आणि मध्ये एक अपघात बी झाला होता भावानं. बघू शकता तुम्ही अपघात जो काय आहे. एक ऑटोवाला जो आहे ना कशी काय गाडी चालवली कशी नाही का बघू शकता. एकदम खड्ड्यामध्ये पॅसेंजर होते तो म्हणलं मार तर राहायला लागला. पण समजा काय बरोबरच आहे. ह्या दादाला दिले बॉक्स पण हा चेक करायला लागला होता. तिथून मग भावानं आपल्या गाडीचं काम पण आलेलं होतं. कारण की आपली गाडी सेल्फ नाही घेत होती तर दिवसभर अशीच म्हणजे आपण स्टार्ट करूनच ठेवली होती. तर भावाला दाखवलं की कर भाऊ म्हणलं काय करायचं ते पण गाडी नीट करून दे म्हणलं. कारण की खूप वांदे होते म्हणलं. गाडी बंद करून कुठे जाऊशा वाटत नाही म्हणलं. कारण की धक्के मारून चालू करावं लागतंय. तर मटेरियल गिटेरियल बोलवलं माझ्या हाताने आणले भावानं. बघू शकता मटेरियल गिटेरियल घेतलेलं. आणि म्हणलं आता आपल्या गाडीला लावायची म्हणलं गाडी करायची म्हणलं ओके आणि निघायचं म्हणलं. काम गेम झालं आणि निघालो भाऊ. लाईक आणि शेअर करा. भेटून